पाऊण वाटी गूळ घेतलाय, म्हणजे 3/4 वाटी गूळ घेतलाय. त्यात 1/4 वाटी पाणी घालून घ्यायचे. या पाण्यातच गूळ विरघळून घ्यायचा आहे. त्यासाठी मी याला चमच्याने हलवून घेते. थोड्या वेळात गूळ विरघळला जाईल. एका भांड्यात 1 वाटी गव्हाचं पीठ घेते, म्हणजे कणिक. त्यात अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून घ्यायचे. चमच्याने मी दोन्ही पीठ एकत्र करून घेते. चार चमचे तूप मी कडकडीत गरम करून घेतले. त्याचं मोहन यावर घालून घ्यायचे. तूप खूप गरम आहे म्हणून अगोदर चमच्याने हलवून घेते आणि नंतर हे मोहन हाताने अगदी व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचे. मोहन घातल्यामुळे पुऱ्या अगदी खुसखुशीत होतात. आता मी हाताने हे व्यवस्थित हलवून घेते, म्हणजे मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित लागले जाईल. मोहन घातल्यानंतर असा गोळा झाला पाहिजे. जर गोळा होत नसेल तर मोहन कमी पडले समजायचं. यात मी चिमूटभर खाण्याचा सोडा घालून घेते. तोही चमच्याने थोडं हलवून घेते, म्हणजे पिठात मिक्स होऊन जाईल. हाताने किंवा चमच्याने हलवून घेऊ शकतो. 4 चमचे तीळ मी भाजून घेतले, ते यात घालून घ्यायचे. तेही पिठात थोडे मिक्स करून घ्यायचे. आता यात गुळाचं पाणी घालून घ्यायचे. गूळ पाण्यात विरघळलाय. आता मी हे पाणी पिठात घालून घेणार आहे. गुळात खूप वेळा कचरा राहतो म्हणून मी पाणी गाळून घेते. पूर्ण पाणी एकदाच घालायचं नाही, थोडंसं घालून एकदा पीठ परत मिक्स करून घ्यायचं. कधी कधी पाणी थोडं जास्त झालेलं असतं, तो उरतं पाणी, म्हणून आपल्याला गरज पडेल जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी यात घालून घ्यायचे. म्हणून मी अगोदर थोडं हलवून बघते. आणखी पाणी लागणार आहे. मी राहिलेलं पाणी यात घालून घेते, म्हणजे आपल्याला जेवढी गरज आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं. मी पूर्ण पाणी वापरले. कधी कधी पाणी थोडं जास्त जर झालं तर उरतं, किंवा कधी जर पाणी कमी झालं गुळाचं तर आपल्याला जर वाटलं की पीठ खूपच कोरडं आहे तर आपण थोडंसं साध्या पाण्याचा हात लावून पीठ भिजवून घेऊ शकतो. पीठ आपल्याला घट्टसर भिजवायचे. आता हे व्यवस्थित एकजीव करून घेते. पीठ चांगलं मळून घ्यायचे. आता हे पीठ चांगलं मळून झाले. पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचे. हे असं घट्ट ठेवायचे. पीठ खूप सैल नकोय. आता याच्या पोळ्या लाटतो, त्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या. त्यासाठी मी उंडा घेतलाय. त्याला थोडंसं पीठ लावून घेते आणि पोळीसारखं याला लाटून घ्यायचे. पीठ खूप कडक आहे त्यामुळे या अशा साईड्स थोड्याशा चिरल्या जातात, तर त्या अशा बोटाने दाबून घ्यायच्या आणि मग आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची. लाटत जायचे. कडा पुन्हा सुटल्या जर तर परत बोटाने आपल्याला त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि अशी पोळी लाटून घ्यायची. आपण नेहमीच्या पोळीपेक्षा थोडी जाड पोळी लाटून घेतली आहे. आता एक वाटी घेतली आहे मी. तुम्ही एखादं झाकण किंवा वाटी घेऊ शकता आणि त्याने अशा पुऱ्या करून घ्यायच्या त्या पोळीतून. जेवढ्या पुऱ्या तयार होतील तेवढ्या मी करून घेते. लहान साईजची वाटी घेऊ शकता किंवा एखाद्या डब्याचं झाकण घेऊ शकता. कशानेही आपण अशा पुऱ्या पाडून घेऊ शकतो. एका पोळीच्या 4 पुऱ्या तयार होत आहेत. आता पुऱ्या काढून घेते.
त्या राहिलेल्या पिठाच्या आपल्याला पोळ्या लाटून अशाच पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. गॅसवर मी कढई ठेवली आहे, त्यात तेल घातले. तेल गरम झालं का त्यासाठी मी एक थोडंसं पीठ घालून बघितले, तर तेल गरम झालं आहे. तेल एकदा गरम झालं की गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमला आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या. म्हणजे अगोदर तेल गरम करून घ्यायचं हाय फ्लेमला आणि नंतर लो फ्लेमवरती पुऱ्या तळून घ्यायच्या. एका वेळेला तेलात जेवढ्यात पुऱ्या बसतील तेवढ्या घालून घ्यायच्या आणि लो फ्लेमला तळून घ्यायच्या. ब्राऊन कलर येईपर्यंत पुऱ्या तळून घ्यायच्या. पुऱ्या तळत असताना गडबड करायची नाही आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. थोडा वेळ लागतो तळण्यासाठी. आता लाईट ब्राऊन कलर झालाय. मी पुऱ्या काढून घेते, कारण पुऱ्या काढल्यानंतरही तळण्याची प्रोसेस सुरू राहते आणि नंतर त्या आणखी डार्क होतात. आता आणखी पुऱ्या घालून घेते. अगोदर मी एकच पुरी घालते, एकदा साईड चेंज केली की मग दुसरी पुरी घालून घेईल. मी तळण्यासाठी थोडंसं तेल वापरले, म्हणून एका वेळेला 1 किंवा 2च पुऱ्या बसतायत, कारण एकदा तळायला वापरलेलं तेल परत वापरायचं नाहीये, म्हणून मी जास्त तेल वापरत नाहीये एका वेळेला तळायला. तेल जर जास्त घातलं तर एका वेळेला जास्त पुऱ्या आपण तळू शकतो. आता एकाची साईड चेंज केल्यानंतर मी दुसरी पुरी घालून घेतली आहे. जे पहिली पुरी ब्राऊन झाली की ती काढून घ्यायची आणि मग आणखी एक पुरी घालून घ्यायची. असं करून मी बाकी पुऱ्या तळून घेणार आहे. ह्या खाण्यासाठी खूप चवदार, तेवढ्याच त्या पौष्टिक अशा पुऱ्या आहेत. हिवाळ्यासाठी तर परफेक्ट रेसिपी आहे ही. आता लाईट ब्राऊन झाला आहे रंग, काढून घेते पुरी आणि आता आणखी एक पुरी मी यात घालून घेते. अशाच लो फ्लेमला ह्या तळून घ्यायच्या. तर ह्या तिळगुळाच्या पौष्टिक अशा पुऱ्या तयार आहेत. परत एक घालून घेते. एक पुरी काढली की दुसरी घालते. एका वेळेला कढईत 2 पुऱ्या तळून घेते आणि गॅसची फ्लेम अगदी लो आहे. जर गॅसची फ्लेम मोठी केली तर पुऱ्या तेवढ्या खुसखुशीत राहणार नाहीत. थंडीसाठी ही खूप छान अशी रेसिपी आहे. तिळगुळ पुरी तयार आहे सर्विंगसाठी.